महायुती समोर न्यायची आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा जनतेचा कौल हा महायुतीच्या दिशेने असेल। महायुतीचे तिन्ही पक्ष आपला युतीचा धर्म पाळतात। आम्ही तरी युतीचा धर्म पाळणार। मराठा आरक्षणाचा एक विषय आहे। हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त 98 प्रमाणपत्र जे आहेत ते मंजूर झाले जवळपास 600 अर्ज गेले होते। कुणबी 98 की 48 98 की 48 की 98 कलेक्टरनी दिलाय का तसं? कलेक्टरने दिले, विभागीय आयुक्तांनी दिले। विभागीय आयुक्तांनी 3 महिन्यात फक्त 98 प्रमाणपत्र त्यामध्ये वाटप जवळपास 600 अर्ज गेले होते। नाही, मग त्याच्यात नेमके काय निकष लावले गेले, कशा आधारावर केले गेले याची माहिती मला नाही। पण जर फक्त 98च त्या ठिकाणी वाटप झाले असतील तर ही बाब गंभीर आहे। याची परत एकदा पडताळणी झाली पाहिजे सगळ्या गोष्टीची। मध्यश्रेणी योजना अजित पवारांनी सुरू केली, त्याला कोर्टात आव्हान दिलेलं आहे बड्या मद्य कंपन्यांनी। त्याशिवाय ते म्हणतात की जय पवारांच्या कंपनीला सुद्धा यामध्ये मद्य परवाना देण्यात आला होता। आपल्या जवळच्या मला ते वाचलं नाही मी। फायदा व्हावा यासाठी अजित पवारांना मध्य धोरण आणलं। जय पवार असतील, माणिकराव कोकाटे असतील, जयंत पाटील असतील, या सर्व मंडळींना परवाने देण्याचं काम त्यांना केलं। अशा पद्धतीचं कंपन्यांचं म्हणणं आहे, त्यामध्ये याचिका दाखल केली की त्यांच्यामुळे आमचं नुकसान होतं। कोण्या कंपन्यांनी? मी खरं सांगतो, या मद्य धोरणाबाबत आणि ज्या कंपन्यांनी याचिका दाखल केली त्याबाबत मला माहीत नाही। आणि जर तसं काही असेल तर दादा तुम्हाला माहीत आहे, अलीकडे काय झालं की अजितदादाचं नाव कुठेही आलं की त्याला टार्गेट करण्याचं एक फारच मोठी यंत्रणा कामाला लागलेली आहे। आता ती यंत्रणा कोणी कामाला लावली, कशी कामाला लागली हा विषय नंतरचा आहे, तो योग्य वेळी आम्ही सांगणारच आहोत। पण एक गेलं काय एक